सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे, अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय वचने 18 ते 20. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय वचने 18 ते 20. मी तुम्हास खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आणखी तुम्हास सांगतो, पृथ्वीवर तुमच्यातील दोघे कोणा एका गोष्टींविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्याचमध्ये मी आहे. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ प्रिय प्रभूने माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग मत्तयकृत शुभवर्तमान 18 अध्याय 18 ते 20 हे वचन. या ठिकाणी देवाचं वचन आम्हा सर्वांना सांगते की आपणास एकमन होणे खूप गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन सांगते की जेव्हा आपण एकमन होतो तेव्हा आमची प्रार्थना ऐकली जाते. जर प्रेरिताचे पुस्तक त्याचा 2वा अध्याय आणि वचन 46 जर आपण वाचलं, त्या ठिकाणी म्हटलं आहे 2रा अध्याय वचन 46, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने सालस मनाने जेवीत. म्हणजेच परमेश्वर सांगतो की एकत्र होण्याकरिता एकमन होणे गरजेचं आहे. जर आपण एकमन नाही तर आम्ही एकत्र कधीच जमू शकणार नाही, आणि जमलोही तरी परंतु त्या जमण्याला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणून आमच्या एक होण्याला जर काही अर्थ राहावा किंवा त्याद्वारे आम्हाला काही प्राप्त व्हावं तर आम्हाला एक मन होणे अत्यंत गरजेचं आहे. देवाचं वचन आपण वाचलेल्या शास्त्र भागामध्ये पाहतो, जिथे कुठे एकमन होतात तिथं प्रेम, आनंद,
या सर्व गोष्टी असतात व सर्व काही या संगतीच्या द्वारे सिद्ध करता येतो. म्हणून माझ्या प्रियो, आम्हाला जेव्हा किंवा प्रभूच्या उपस्थितीमध्ये यायचं आहे तर आम्ही एक मन होऊन एकत्र यावं. परमेश्वर आपल्याला सांगतोय रोमकारास त्याच्या 15 आणि 5 मध्ये, या ठिकाणी आमचा प्रभू स्वतः एक मन एक संगतीसाठी तत्पर आहे. देवाचं वचन सांगते की हा स्वभाव, रोमकारास 15 अध्याय वचन 5 मध्ये आपण म्हटलं की हा स्वभाव आमच्या प्रभूचा आहे. ख्रिस्त येशूप्रमाणे आम्ही देखील एकचित राहावे. कारण ख्रिस्त हा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे ज्या प्रकारे एक राहून कार्य करत होते किंवा करतात, त्याच प्रकारे परमेश्वर आम्हाला देखील आमच्या सहभागितेमध्ये आम्ही एकचित्ताने सहभागिता करावी. एकचित्ताने आम्ही देवाच्या उपस्थितीसाठी भेटावं. कारण जर आपण एकचित्ताने एक मनाने जर एकत्र होतो तर त्या संगतीमध्ये परमेश्वर राहतो. आणि वचन सांगते की जिथे कुठे माझ्या नावाने एके किंवा दोघे एक मन होतात त्या ठिकाणी मी आहे. म्हणून माझ्या प्रियो, आम्हाला एक मन होणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या आपण सर्व प्रकारचं वैर, सर्व प्रकारचा द्वेष, या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून दूर करून एक मनाने देवाची संगती करूया. प्रार्थना करून. प्रिय देवा, आम्ही तुला धन्यवाद करतो. आजची सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस आणि प्रभू, आम्ही एक मनाने तुझी संगती करावी प्रभू, या विषय शिकण्यासाठी तुझी कृपा दिलीस, याबद्दल तुझे खूप खूप आभार प्रभू. आम्हाला एक मनाने तुझी संगती करून तुझ्याकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सहाय्य कर. सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमीन. सामर्थ्य मजला पाहिजे, अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.